वेलकम टू ब्लॉग नंबर 3. आज जिमला येऊनच स्टार्ट केला व्हिडिओ. म्हणलं आज थोडं काहीतरी वेगळं करायला पाहिजे. रोज आपण सकाळीच ब्लॉग चालू करतो, पण आज विचार केला की जिमला जाऊन ब्लॉग चालू करावा. तर आता इथं मॅट वगैरे टाकून बसलो आहे का, तर थोडे पहिले वॉर्मअप वगैरे करावं, कारण की जॉईंट्स वगैरे नंतर लय दुखतात. आपण एक्सरसाइज वगैरे करू. काल म्हणजे आज सकाळी उठलो आणि जेव्हा सगळे आम्ही मला मागच्या ब्लॉगमध्ये म्हणलं असेल की आपण वॉर्मअप वगैरे करून जाणार थोडं रिलॅक्सेशन, पण काही घाई गडबडीत आपण निघून गेलो आणि रिलॅक्सेशन वगैरे काही केलं नाही. बाकी वॉर्मअप पण काही केलं नाही. सकाळी उठल्यानंतर जॉईंट्स दुखत होते सगळे. मग म्हणलं की आज थोडा पहिला तसं आपण रोज वॉर्मअप करतो, आल्यानंतर एक थोडा चांगला वॉर्मअप करावा, म्हणजे थोडं बॉडी पण थोडी मोकळी होईल आणि ब्लड सर्क्युलेशन वाढेल. बाकी ब्लूपर झाला बाई. चिंगमला लागली. चला लेट्स गो. कसं चाललंय वर्कआउट? टी बारला जोरात केला की विषय. टी बारला आता वेट सपोर्ट भेटतो थोडा. नेक्स्ट वीकचं काय टार्गेट?
अप चल इजी अप. पर्यंत ओके. काय मारला आपण आज बॅक बायसेप मारला आहे. बॅकचे 3 व्हेरिएशन, बायसेपचे 2च व्हेरिएशन मारले. का तर मागच्या मला वाटतं किती रे आपण 1 दिवस आधी ना 1 का 2 परवाच आम्ही बॅक आणि बायसेप घेतलेला. खरं तर लेग्स आणि शोल्डर राहिलेत, पण काय होतं आहे की लेगला ना एनर्जी वगैरे लय लागते आणि त्याच्यात शोल्डर्स पण म्हणल्यावरती मग लय टाईम पण लागतो. मग आम्ही असा विचार केला की आता येत्या शनिवारी प्रॉपर लेग्स आणि शोल्डर घ्यावं. त्यासाठी आज परत आम्ही बॅक बायसेप घेतलेला. थोडा चेंज झाला आहे, पुश पुल लेग चालू आहे, पण थोडे चेंजेस केले होते. पुढच्या मंडेपासून पुश पुल लेग्स वगैरेचा सेट प्रॉपर होईल. पण आत्तासाठी आज परत बॅक बायसेप मारलेला. आज एक काय मारला आपण बायसेप प्रीचर कर्ल मारले आणि एक रिवर्स मारलं. बाकी अजून काय बॅकचे 3 व्हेरिएशन घेतले. पहिलं मी डेडलिफ्ट मारली. ओमकारने फक्त टी बार रोईंग मारलं आणि डेडलिफ्ट टी बार रोईंग आणि एक रोईंग मारली सिंगल हँड. मी सिंगल हँड मारली आणि त्यांनी डबल हँड मारली. बाकी आत्ता वर्कआउट वगैरे झालं आहे. आता वॉर्मअप वगैरे झाला. आपलं वॉर्मअपच म्हणते, थोडं रिलॅक्सेशन वगैरे झालं आणि स्ट्रेचिंग तेच आणि जेंटल मॅन. बाकी आता फुटेज वगैरे काढणार आहे थोडे फ्लेक्सिंग वगैरेचे आणि मग घरी जाणार आहे. बाकी कालचा 2nd नंबरचा ब्लॉग आज अपलोड करणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी बघा. हा 3rd नंबरचा ब्लॉग आहे. बाकी घरी जाऊन वगैरे जे पोस्ट वर्कआउटच असतो ना, आत्ता घरी जाऊन पोस्ट वर्कआउट घेणार आहे. पोस्ट वर्कआउटमध्ये नॉर्मल जे भाजी चपाती काय असेल घरचं, कारण की आत्ता सध्या आपली वर्किंग चालू आहे, त्यामुळे मी जास्त लोड घेत नाही. कर बायसेपचे 2 व्हेरिएशन मारलेत, फॉर्म बघू शकता तुम्ही. दिसतंय का? कालसारखं सेम सीन. आंघोळ झाली, आता जाऊन नाश्ताच नाही, आता जेवणाची वेळ झाली. मला वाटते 1:30 का 2 वाजले असतील. तर आज चिकन केले. थोडं प्रोटीन सोर्स म्हणून चिकन आपण खाऊ आज. आणि बाकी वर्कआउट वगैरे झाला, आंघोळ वगैरे झाली, हे थोडी एडिटिंग झाली. आणि कालसारखं सेम म्हणणार आहे की जो 2nd नंबरचा ब्लॉग आत्ता जाऊन टाकणार आहे तो जाऊन ब्लॉग पहिला बघा, मग 3rd नंबरच्या ब्लॉगला आहे. म्हणजे तुम्हाला सिरीज वगैरेच्या एकदम सगळ्या गोष्टी कळतील. बाकीचे आपण आजच्या ब्लॉगची वगैरे एडिटिंग करू. एडिटिंग झाली की जो पहिला ब्लॉग आहे त्याला अपलोड करू.
बाकी रील्स वगैरे एडिट करू, कॉन्टेंट थोडा शोधू, काय काय आपण बनवू शकतो, काय काय नवीन क्रिएटिव्हिटी आपल्याला जमू शकते त्या गोष्टी करू. आत्ताच एक मित्राचा मेसेज आला होता की त्यांनी एक शूट केला होता. तो शूटचा जो म्हणजे पालखीचा शूट होता, त्या पालखीच्या शूटमध्ये त्याला थोडं माझ्याकडनं एडिटिंग पाहिजे होती. तर ती पण आत्ता आपण त्याला करून दिली. दोघांनी मिळून आपण आत्ता ती एडिटिंग झाली. बाकी आता जेवणार वगैरे आहे आणि बाकी नंतर आपण ब्लॉग वगैरे अपलोड झाल्यावर किंवा काय असेल ते तुम्हाला सांगतो आणि बाकीचा ब्लॉग कंटिन्यू करतो. तर जस्ट आत्ता मी पाहिलं आपल्या जो सेकंड नंबरचा ब्लॉग होता हा वाला, त्याच्यावरती कॉपीराईट स्ट्राईक आली होती. तर मी आत्ता सगळं पाहिलं वगैरे की कशामुळं आली, काय आली. ती गोष्ट बघून मग मी पटकन कॉपीराईट स्ट्राईकचं जे ॲक्शन घेतो आपण, म्हणजे ते जे ट्रीम होतं पार्ट किंवा कट होतो तो पार्ट लगेच म्हणजे हे करून टाकला, काय म्हणतो आपण, प्रोसीड करून टाकलं. का तर आपल्याला इन केस पुढं काही रिस्क नको म्हणून दोन्ही पण आपण 2 कॉपीराईट स्ट्राईक होत्या आणि दोन्ही पण सॉन्ग होतं. का तर आपण जिममध्ये जो शूट केला होता त्याच्या मागं जे बॅकग्राऊंड नॉईज येत होता त्याच्यामुळं कॉपीराईट स्ट्राईक आली असेल मे बी. पण काही एवढा इश्यूची गोष्ट नाही आहे. ती आपण आत्ता जस्ट कट केली आणि एडिटिंग वगैरे करून ते सगळं सॉल्व केलं. आत्ता बाकी ते दोन्ही गोष्टी झाल्या. आता परत ब्लॉग पब्लिश झालेला आहे. तर आता तुम्ही इथं कसं बघू शकता की नन म्हणून काय आलं आहे, त्याच्यामुळं काहीच साधं टेन्शन नाही. 11 वाजलेले लागतात आणि बाकी आजचं वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या. सकाळी जिमला जाऊन आलो. पहिले सकाळी उठून पहिली जिम झाली. त्याच्यानंतर दुपारचा प्रोटीन इंटेक वगैरे जे पण गोष्टी जेवणात भेटले वगैरे ते पूर्ण करायचा प्रयत्न केला. बाकी दिवसभर अख्खं व्हिडिओ एडिटिंग, कॉन्टेंट क्रिएशन वगैरेमध्ये गेला. आणि आता संध्याकाळी आपण क्लासला गेलो होतो. थोडा अभ्यास वगैरे झाला. त्याच्यानंतर घरी येऊन मग परत एडिटिंग वगैरे जो ब्लॉग नंबर 4 आहे त्या ब्लॉगची एडिटिंग वगैरे केली आणि ते वगैरे झालं. आणि 2 आपल्याला कॉपीराईट स्ट्राईक पण आले होते. ते येत राहतात, काय विषय नसतो त्याच्यात, कारण की कुणीतरी कॉपीराईट स्ट्राईक किंवा कंपनीकडनं किंवा कुणीकडनं तरी आले असेल. बाकी ते कॉपीराईट वगैरे दोन्ही एडिट केल्या आणि आता वाजलेले 11:30. ब्लॉग नंबर 4ची एडिटिंग करून लवकर झोपणार आहे. गोष्ट रिपीट करणार. सकाळी उठणार, नाश्ता वगैरे, प्री वर्कआउट, पोस्ट वर्कआउट, जिम, त्यानंतर मग एडिटिंग, ब्लॉगिंग, त्याच्यानंतर क्लास, थोडा अभ्यास, त्यानंतर परत रात्रीचं प्रोटीन इंटेक, जेवण वगैरे, परत एडिटिंग वगैरे आणि येतोच रिपीट हे करणार. त्यासाठी एवढंच. बाकी आपण भेटू त्याच्या ब्लॉगमध्ये.